दौंड तालुक्यातील खडकी गावाजवळ एसटी बस थांबवली नाही म्हणून चालक आणि वाहक यांना बेदम मारहाण करत बसवर दगडफेक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। मिळालेल्या माहितीनुसार दौंड तालुक्यातील खडकी गावच्या हद्दीत ज्या ठिकाणी मारहाण झाली त्या ठिकाणी या बसला थांबा नव्हता, तरी देखील आरोपीने रस्त्याच्या मध्यभागी उभा राहून ही बस थांबवण्याचा प्रयत्न केला। या बसवर दगड मारला, त्यानंतर वाहन चालक आणि वाहक यांना मारहाण करून शिवीगाळ करण्यात आली। या बसमध्ये जवळपास 43 प्रवासी होते। दरम्यान खडकी बस थांब्यावर ही बस आरोपीने रस्त्याच्या मध्यभागी उभे राहून थांबवण्याचा प्रयत्न केला। बस थांबवली नाही म्हणून आरोपीने बसवर दगडफेक केली। तुम्ही खडकी गावात बस थांब्यावरती बस का थांबवली नाही अशी विचारणा करत एसटी चालक आणि वाहक यांना मारहाण करून शिवीगाळ करत एसटी बसचे नुकसान केले। याबाबत दौंड पोलीस ठाण्यात एसटी चालक ज्ञानोबा वाघमारे यांच्या फिर्यादीवरून प्रवीण काळे याच्यासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय।